हे आहे माझं स्ट्रॉबेरी ट्री. साधारण 3-4 वर्षापूर्वी मी लावलं हे, अगदी छोटं असताना, आणि आता ते जवळपास 6 फूट झालं आहे. आणि यावर्षी पहिल्यांदा ॲक्च्युली त्याला ही फुलं जी अगदी ब्लूबेरीसारखी दिसतात, ती फुलं आणि ही फळं आलेली आहेत. या झाडाचं नाव स्ट्रॉबेरी ट्री असलं तरी याचा स्ट्रॉबेरीशी काही संबंध नाही आहे. फक्त फ्रूट स्ट्रॉबेरीसारखे दिसतात म्हणून याला स्ट्रॉबेरी ट्री नाव दिलेलं आहे. याचं सायंटिफिक नाव आहे आर्ब्युटस युनिटो. आणि हे खरं तर स्मॉलर व्हर्जन आहे पॅसिफिक मॅड्रोन, म्हणजे आर्ब्युटस मेन्झेसाय या झाडाचं. आणि हे सगळे स्पॅनिश मेडिटेरेनियन या रिजनमधलं झाडे. इनफॅक्ट हे स्ट्रॉबेरी ट्री आणि त्याचे फुलं हे इटलीचा आय थिंक नॅशनल ट्री आहे आणि नॅशनल फ्लॉवर आहे असं मी वाचलं आता. अगदी स्ट्रॉबेरीसारखी दिसत आहे. चवीला स्ट्रॉबेरीसारखी अजिबात नाही आहेत ॲक्च्युली, पण गोड आहेत. पण असे फारसं याचं ह्युमन कन्झम्पशन असतं का मला माहीत नाही. आतमध्ये खूप बिया असतात, त्यामुळे खूप अगदी असं खाण्याजोगं किंवा डेलिक्टेबल नाही आहे. पण पक्षी वगैरे खातात. हे खूप भरलं आहे, मस्त झालं आहे, सुंदर दिसतंय. एव्हरग्रीन आहे, मुख्य म्हणजे एव्हरग्रीन असल्यामुळे मी ते लावलं आहे. आणि आता ते तसं एव्हरग्रीन राहील विंटरमध्ये. दिस इज माय स्ट्रॉबेरी ट्री which is a dwarf version of a bigger tree, Pacific madron. They both are related in the sense they both are from the family Arbutus. This one is called Arbutus unido, whereas Pacific madron is called Arbutus menziesii. They both are from Mediterranean region, and this strawberry tree and its flowers are, I think, symbol of Italy. A beautiful tree. I'm hoping I'll see some birds to eat these berries once they are fully ripe. Some of them are ripe, most of them are still orange, but overall a beautiful tree.